भारी झालं. हा भारी वास वगैरे मस्त येतो. आज तर पाहिजे सुगंध. बघ झाडांवरून पाण्याचे थेंब पडतात. लव लव आपल्याला हे बघा काठी शोधून ठेव ना तर. चंदेरीच्या पायथ्याशी आपल्याला गावामधून एक वाट जाते. वाटेतून आपल्याला कचरगुंडी दिसते. त्या कचरगुंडीच्या उजव्या बाजूने गडावर चढण्याची वाट पकडायची आहे. मित्रांनो इकडून तुम्हाला सरळ सरळ वाट येते. तर स्टार्टिंगचा पडाव थोडा सोपाच होता. आणि इकडून तुम्हाला बघा समोर दिसतोय तो आहे चंदेरी किल्ला. एकदम त्याची टोक. आणि इकडून तुम्हाला काय नाही सरळ सरळ जायचं. ही बघा वाट आहे. तुम्हाला इकडे तिकडे जायचंच नाहीये. तुम्हाला जशी वाट चालली आहे त्यासोबत तुम्ही पुढे जात राहायचंय. चंदेरी गडावर चढण्याचा पहिला पडाव सरळच होता मित्रांनो. पायवाट आणि समोर दिसत असलेली चंदेरी गडाची टोक आपल्याला आपला रस्ता सोपा करून देते. सरळ आलो पण इकडून रिटर्न जाताना आपल्याला हे 2 रस्ते लागतात. तर आता आपण इकडे काहीतरी निशाणी बांधूया आपली थोडीशी. तर हा एवढा मोठा एरिया येतो. सरळ सरळ आल्यावर सिंपल आहे एरिया. आणि मागे तुम्ही बघू शकता हा आहे चंदेरीचा टोक. ट्राय करूया वर जायपर्यंत. एकदम सोपं आहे. जोपर्यंत आपल्याला तो टोक दिसतोय आपला गड दिसतोय ना सरळ सरळ जात राहायचं. काहीच असं हे नाही का भटकणारा रस्ता असं काहीच नाही आहे. स्टार्टिंगचे पडाव तर आपल्याला सिंपलच वाटतात. नंतरचे पडाव आपण बघूया. चंदेरी गड आम्हाला तर सोपा वाटत होता. पण आमचं पुढे काय होणार होतं हे आम्हालाच माहिती. वाट जिथे नेत होती त्या वाटेवर आम्ही चालत गेलो. तर आता इतक्या पुढे आल्यानंतर जो मी तुम्हाला दगडी इलाका बोलत होतो हा तो दगडी इलाका बघू शकता. इकडून आपण आलोय. आपल्याला सरळ जायचंय. आणि तो बघा तिथे आहे चंदेरी किल्ला. वय आणि इकडून पाय टाकताना जरा सांभाळून टाका. आता दगडी अशी खतरनाक आहेत की आपल्याला म्हणजे पाय आपला मुरगा येऊ शकतो. म्हणून सांभाळून पाय ठेवा आणि सांभाळून चाला. गॅप मध्ये पाय नको ठेवा. हा हा विंचू विंचू असतात आणि खेकडी तर आहेत. आता पावसा गेला काय म्हणजे बोललो तर रस्ता चुकू नको म्हणून छोट्या जागेवर पण आम्ही एरो काढत होतो. कारण ते आम्हाला येताना मदत करू शकते. सरळ जाऊया. चला इकडे एरो पण काढलाय. दगडींचा आपण डोंगर बनवलाय. जरा सोपं वाटेल. वातावरण नसल्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसते हा गड. पण जेव्हा इकडे पावसाळे वातावरण होऊन जाते तर पूर्ण धुकाधुकांमुळे आपल्याला आपलं जी पायवाट आहे ती पण क्लिअर नाही दिसत. आणि जो गड आहे तो पण क्लिअर नाही दिसत. तर तुम्ही गडाच्या उजव्या बाजूला बघू शकता. तिकडे महाराजांचा झेंडा सुद्धा लावलेला आहे. त्या टोकापर्यंत आपल्याला पोचायचा प्रयत्न करायचा आहे. सोम साडू जरा ह्या रूटने आम्ही आलोय. दगड दाखव हे सोम खालचे. इकडे दगड आहेत. टप्प्या टप्प्याला रिबिन आणि दगड आणि दगडांवर मार्किंग सुद्धा आहेत. तर नीट या. आता इकडून 2 रस्ते जातात. एक जातात राईट कडे एक जातात लेफ्ट कडे. हे बघा. वर जाताना काय नाही पण येताना तुम्हाला असं वाटेल की सरळ जाऊ का लेफ्ट जाऊ. तर इकडे पण दगडांची मार्किंग आहे. हे बघा दगडांची मार्किंग. इकडून खाली आल्यावर लेफ्टच जायचं. जिकडून दगडे दगडे दिसत आहेत तिकडून तुम्हाला जायचं. तर कन्फ्यूज होऊ नका. खूप कन्फ्यूज वाला रस्ता होता. तर आता इकडून सरळ सरळ वर चढायचं. पाणी किती वाटत तुझ्याकडे? 2.
चुकवणारे रस्ते तर खूप होते मित्रांनो, पण चंदेरीच्या टोकावर महाराजांचा झेंडा बघितल्यानंतर पूर्ण डेडिकेशन आणि कॉन्फिडन्सनी वर चढत होतो. अरे सोमे इकडून अरे बोललो ना तुला, ते पण सेम रूट आहे बघ, इकडे पण मार्क इकडून जायचंय वर. हा पण हे बघ इकडे पण रिबीन आहे. इथून सरळ जायचंय वर, मार्किंग तर टप्प्याटप्प्याला आहे. थोडं कन्फ्युज व्हायला तर खूप होते. ट्रेकिंग करत असताना अंग थोडं थकून जाते. गप्पा गोष्टी करून आणि रस्ता शोधत आम्ही पुढे जात राहतो. सोम्या लेफ्ट साइड वाटते. तितक्यातच मी माझ्या मित्राला म्हणतो, आता मला तर रूट तर माहित नाही, बघू. चल चल बघू. हा एरो आहे बघ. रिबिन आणि एरोच्या साह्याने आम्ही पुढे जात राहतो. इकडे हा बसलेलो आम्ही. ह्याला चढण तर वाढतच चालले. किल्ल्याची हाईटच कमी होत नाही. कोणतरी हाय वर, ते बघू. वर जाऊनच बघू. आवाज आला. चढण तर जीव गे. कास गेले माझे. ही चढण वाढतच चालली रे. खूप चढण पार केल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही रूटच्या मध्ये येऊन पोचतो. बदलापूरच्या साईडला इकडे बघा असं मंडपासारखं बांधलंय. हे वर जायचा रूट आहे आणि याच्या समोर जो खाली रस्ता चाललाय तो पनवेलच्या साईडने. सो इकडून येताना राईट मारायचं आहे तुम्हाला, कारण तुम्ही बदलापूरच्या साईडला वळ. अजून किती चढण आहे वर. आम्हाला तर वाटलं अर्धा रस्ता येऊनच गेला मित्रांनो. अरे केदारनाथ सारखी बॅग घेऊन येतो ट्रॅकिंगची, ते पण गड चढायला. काय राजाटे हे राजाटे. शरीराने तर पूर्ण साथ सोडून दिली होती. आल्यावर आई जगदंबेचं मंदिर आणि हे बघा दगडी बघा कसे आहेत. हे आपण इकडे हाईड कॅम्प करूया. इकडून आपल्याला दगडी पकडत पकडत वर जायचं आहे. बघा घामाघूम झालेलो मी आणि माझा मित्र थोड्याशा उरलेल्या शक्तीच्या साहाय्यानं दगडीची चढण पार करत होतो.
फायनली आपण महादेवांच्या गुहेमध्ये येऊन पोचतो. तर खूप मेहनतीनंतर आपण आलेलो आहे या गुहेमध्ये. महादेवांचं मंदिर आहे इथे. इकडे तुम्ही आरामसुद्धा करू शकतो. आता आम्ही मस्त चप्पल आणि काढून इथे आता थोडं पोट भरणार आहे आमचं, खूप काही खाणार आहे. आणि चंदेरी गड हा इतका हार्ड तर नाही आहे, बट स्टार्टिंगचा टप्पा तुम्हाला इझी वाटेल कारण तो सरळ असा रस्ता आहे. तर तिकडे तुम्हाला एक एक निशाण तर दिसतात, पण जेव्हा आपण पुढे जातो, आम्हाला आता टोटल 3 वेळा चकवा लागलेला. तर हा ट्रॅक केव्हा स्टार्ट होतो, जेव्हा ते काळसं असं सगळी दगडी येतात, त्याच्या पुढे जे असं एकदम बोलतात ना की विसरणारे रस्ते आहेत आणि खूप खालून हे असं वर चढण आहे. तर खूप खूप हालत बेकार होते पायाची. पूर्ण असे काप्स आणि मांड्या पूर्ण धरले आहेत आणि बॉडी पूर्ण साथच सोडून देते, असं वर म्हणजे चढायलाच होत नाही. तर चंदेरी किल्ला म्हणजे खूप स्टॅमिना पाहिजे, मग तुम्ही हा ट्रॅक पूर्ण करू शकता. बघू आता थोडा स्टॅमिना गेन करण्यासाठी आम्ही थोडा आता रेस्ट करू, इथे खाऊ, आराम करू, झोपू जरा आणि निघूया पुढच्या टप्प्यावर. आता अर्धा पाऊण तास तरी आम्ही इकडे थांबलो, थोडा झोपलो, आराम केला, रिलॅक्स केलं जरा. आणि पूर्ण खाण्याचं म्हणजे बॅगेज सोमची आहे, जरा मोठी आहे, तर सगळं खाण्याचं सामान वगैरे त्याच्या ह्याच्यात ठेवलेलं आम्ही. आणि त्यांनीसुद्धा आणलेलं घरातून जरा वडे वगैरे असं काकडी. तर पूर्ण ट्रॅकिंगची पूर्ण तयारी करून आलेलं सोम, म्हणून त्याची बॅग जरा हेवी झालेली, तर वर चढताना त्याला खूप वेळा त्रास झाला. आता आमचा विचार चालू आहे की आम्ही इकडे बॅग ठेवून जावं, कारण पुढचा टप्पा जरा रिस्की आहे. आणि बघू, आम्ही ट्राय करू, जर ते आम्हाला असं वाटलं की खूप जास्त रिस्की होत आहे तर आम्ही तिकडून कमबॅक करू. बघूयात. तर आम्ही बॅग तर इकडेच ठेवतोय, तसं पण कोण इकडे येतच नाही. एवढा ट्रॅक आम्ही कंप्लीट करायला वर आलो, पण अजूनपर्यंत कोण ट्रॅकर्स तर दिसत नाही. वरून खाली येत आहेत, नाही खालून वर, म्हणजे मोस्ट ऑफ तर इकडे आता कोण येतच नाही. तर आता आम्ही इकडे बॅग ठेवले, हेडकॅम घेतलं आणि सेल्फी स्टिक, आणि चाललो आम्ही पुढच्या रिस्की टप्प्यावर. इकडून एक पायवाट जाते छोटीशी असं वरून, आणि मग पुढून आपल्याला आय थिंक सो खाली उतरायचं आहे, कारण वरतून तर लाईन नाही जात आहे, तर खाली तर उतरावं लागेल आपल्याला, आणि मग परत वर चढण आहे. खूप रिस्की आहे. बघा इथे रोप आहे, खाली नको जावा, इथून जसं आलात ना इकडे रोप तुम्हाला वरच दिसेल, फक्त डोळे. टप्प्याटप्प्यांवर ॲडव्हेंचरची मजा करायला मिळाली. परफेक्ट ग्रिप बसवून पुढे जात राहिलो. हा सगळ्यात टप पहाड.
सगळ्यात रिस्की टप्पा तर हाच होता. पायाच्या बोटाच्या साह्याने आपल्याला जायचं होतं. पायवाट आहे. ते बघा त्या गुफेच्या साईडून आलेलो. अजूनपर्यंत कोणीच नाही आलं या ट्रॅकला. आणि ते बघा एकदम रिस्की इलाका होता. भाई इकडे थोडं तरी आता फक्त उतरताना बांधेत, अजून काय नाही. चल भाई, आमच्या सरांसोबत जर एवढं वर आलो असतो ना, हे दगडचं चिन्ह सुद्धा, एरो सुद्धा. महाराज आलोय. खूप चढण पार केल्यानंतर मन शांत करणारा दृश्य म्हणजेच महाराजांचं सिंहासन. खूप खूप मेहनत नंतर खूप रिस्क उचलले, खूप जास्त रिस्क उचलले. कमबॅक करायचे 10 वेळा विचार आले, पण इतक्या वर आल्यानंतर महाराजांची मूर्ती दिसते समोर. पूर्ण आनंद भेटतोय. ट्रॅकवर कोणीच नाही आलंय. मगाचपासून आमची बॅग खालीच दिसते तिथे. मातीचा या कणकण सांगतय, मावळ्याच्या मना मंदिरातय, आमच्या या जीवाची आस आमचं राज, आभाळाला भिडला ह्यो झे. आनंद तर खूप झालेला, मन जाग्यावर थांबतच नव्हतं. इतका आनंद झालेला महाराजांना पाहून की काही सुचतच नव्हतं. खूप खूप वर आलोय, खूप जास्त वर आलोय, खूप जास्त वर. एवढा वर कधी ऍडव्हेंचर केला पण नव्हता लाईफ मध्ये. खूप खुश आहे. कमबॅक करायचं खूप असं मनावर येत होतं. फायनली आलो, चप्पल काढू, महाराजांचे दर्शन करू. खूप एक्साइटेड आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही आमच्या आऊसाहेबांसमान आहात. कसं वाटतंय सोम्या? कसं वाटतंय? जो असं लांबून महाराजांना बघून जो आनंद भेटलाय ना, खूप भयंकर असा रिस्की हा टास्क होता आमच्यासाठी. खरं सांगतो, रिअली असं एकदम खूप घसरपट्टी होता. एकदा तर आम्ही पडता पडता वाचलोय. रिअली सांगतो, दोघे पण त्याच टप्प्यावर खाली, जो असं एकदम स्मूथ एरिया येतो तिकडे आम्ही चप्पल काढले. पण बोलतात ना की ती व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाली. आम्हाला असं वाटलं की ती रेकॉर्ड होते, माझा हेडकॅम होता. पण बॅड लक आहे, खूप जास्त मोठा बॅड लक होता. तो खूप रिस्की टास्क होता जो आम्ही तुम्हाला दाखवत होतो टप्प्याटप्प्यांवर, बट तो नाही होऊ शकला. खूप बेकार. महाराज जरी नसले तरी 370 किल्ल्यांच्या भोवती वारा तुम्हाला सहवास करून